नमस्कार, मी स्नेहा. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेही डायरीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा व्हिडिओ असा काही स्पेशल नाही, जस्ट असं रँडम बनवते. म्हटलं मिशोवरून काहीतरी मागवलं होतं ते तुम्हाला दाखवेन आणि जस्ट असं चर्चा करूया. कारण मी ना गेल्या काही दिवसात काही वेब सिरीज बघितल्या आहेत, मूवीज बघितल्या आहेत. सो मला पर्सनली असं वाटलं की ते तुमच्याबरोबर असं सांगावं, म्हणजे तुम्हाला शेअर करावं. म्हणजे तुमच्यापैकी जर कोणी बघितलं तर बघितलं, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट स्टार्ट विथ द व्हिडिओ. आणि मी तुम्हाला आधी दाखवेन की मी मिशोवरून काय मागितलं आहे. सो चला. ओके, तर मी मिशोवरून हे मागवल्याची मी पॅकेजिंग ॲक्च्युली ओपन करून घेतली आहे. सो प्लीज बेअर. सो मी हे मागवलं आहे ना, हे एक ट्रॅव्हल किट असं म्हणता येईल. म्हणजे मी ते बॉडी लोशन्स किंवा बॉडी वॉशचे असे मोठे मोठे डबे कॅरी करते. सो त्याला कसं होतं की ते हेवी होऊन जातात भरपूर. सो म्हटलं हे असं छान भेटलं तर म्हटलं मागून घ्या. म्हणजे हे असे छोटे छोटे डबे आहे याच्यात, बघा तुम्ही. आणि हे असं काहीतरी आहे. सो अशा हे मला काहीतरी 120-130ला पडले. सो याच्यातनं 3 कलरचे असे सेम डबे आहेत. मग तुम्ही अशात काहीही फिल करू शकता. म्हणजे शॅम्पू किंवा बॉडी लोशन किंवा मग तुम्ही बॉडी वॉश वापरता तर ते तुम्ही यूज करू शकता. मग काही लिक्विड असेल तर त्याच्यासाठी ही अशी अजून एक बॉटल आहे. हे बघा. आणि ही खूप मला बजेटमध्ये पडली. आणि मग हे असं एक आहे, म्हणजे तुम्ही ते एक नॉर्मल ओपन करूनचं आहे. आणि हे असं मग तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यात बॉडी लोशन भरू शकता. सो हे एक काइंड ऑफ प्रिटी मला वाटलं. आणि एक हा स्प्रे बॉटल आहे. सो तुम्ही याच्यात टोनर विनर भरून असं स्प्रेसाठी वापरू शकता. सो हे एक मला छान वाटलं. सो म्हटलं एवढं सगळं ते मोठं मोठं बॉटल कॅरी करण्यापेक्षा हे छोटं असं केलेलं बरं आहे ट्रॅव्हल किटमध्ये. आणि आय लव्ह दिस छोट्या छोट्या डब्बास, हे डब्बीज म्हणतात त्याला, डब्बीज. छोटी छोटी क्यूट आहे. म्हणजे तुम्ही याच्यात काहीही फिल करू शकता. पावडर म्हणा, काहीही. म्हणजे मी अजून हा विचार नाही केला की याच्यात काय भरायचं आहे, पण हे बघा खूप सुंदर आहे. आणि तुम्हाला मी खरं सांगते, हे मला मिशोवरनं खूप स्वस्त भेटतं. म्हणजे मिशोवरती ना काही काही गोष्टी खूप स्वस्त भेटतात. कारण आम्ही लास्ट टाईम मेळ्यात गेलो होतो ना, तर त्याच्यात ना हे फक्त हा एक स्प्रे बॉटल होता, हा एक बॉटल होता हँडवॉशसारखा, आणि या 2 छोट्या डब्या होत्या अशा. आणि ते 100 रुपये बोलला. सो म्हटलं, मग मिशोवरून बघितलं. सो हे काय वाईट आहे, हे खूप छान आहे. सो म्हटलं हे मागूया. सो येस. सो मला हेच दाखवायचं होतं. आणि जाम भारी वाटते ही ट्रॅव्हल किट बाय द वे. आणि बघायला पण कलर खूप सुंदर आहेत. सो मला हे डबे पर्सनली खूप आवडले. म्हणजे खूप प्रिटी आहे बघा तुम्ही. सो येस, मग मी नेक्स्ट टाईम आता कुठे ट्रॅव्हलिंगला जाईन तर हे ट्रॅव्हल किट असं वापरेन. सो म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया. तुम्हाला कोणाला हवं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देईन. मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही फक्त सांगा. आणि आता हे टॉपिक बघून आपण येऊया दुसऱ्या टॉपिकवर, जे आहे मूवीजचं आणि वेब सिरीजचं. सो गेल्या काही दिवसात मी एक मराठी मूवी बघितली, एक वेब सिरीज बघितली, आणि एक हिंदी मूवी बघितली, आणि एक वेब सिरीज बघितली. तर तुम्हाला सांगते काय. तर पहिली मी बघते तुम्हाला की एक आहे अगं अगं सासूबाई आणि काय म्हणताय सूनबाई. तुम्हाला नावावरनं असं वाटेल की अरे किती कॉमेडी आहे ही मूवी असं. पण खरंच ती मूवी तुम्ही बघाल. झी5वर आहे ही. एवढं म्हणजे इमोशनल मोमेंट आहेत याच्यात ना. एका सासू आणि सुनेचं नातं दाखवलं आहे. ते कसे एक्झॅक्ट अपोजिट असतात. मग त्यांच्या लाईफमध्ये जे घडतं त्याच्यानंतर ते कसे एकत्र राहतात, काय आहे सगळा तो फेस त्याच्यात दाखवलेला आहे. हे झी5वर अवेलेबल आहे. तुम्ही नक्की जाऊन बघा, तुम्हाला खरंच आवडेल. सेकंड मला वेब सिरीज जी आवडली या काही दिवसात ती आहे हे काय नवीन. ती आहे प्रिया बापट आणि उमेश कामतची. दे आर माय फेवरेट कपल. आणि माझ्यासारख्याच अशा भरपूर लोकांचे ते फेवरेट कपल आहे. त्यांची एक नवीन नाटकसुद्धा आहे जे मला बघायचं आहे. खूप मी वाट बघते त्यातला तरची गोष्ट. पण त्यांचं हे तुम्ही वेब सिरीज बघायला अप्रतिम आहे. आणि उमेश कामत खरंच खूप सुंदर आहे, एक नंबर. म्हणजे त्यांची ॲक्टिंग, त्यांच्या प्रत्येक म्हणजे लाईनमध्ये असं वाटतं ना की काहीतरी आहे. म्हणजे एकदम वेगळंच ते कॅरेक्टर आहे. खरंच खूप सुंदर आहे ते. आणि प्रिया बापट तर ॲज युजल माय फेवरेट. सो या त्यांची केमिस्ट्री, त्यांना म्हणजे आफ्टर 40 त्यांना काय करायचं आहे. त्यांनी म्हणजे प्रिया बापटला काहीतरी करायचं असतं, तिचं स्वतःचं बिझनेस. मग त्याच्यात तिच्या हस्बंडचा सपोर्ट, तिच्या आईबाबांचा सपोर्ट, तिचं स्वतःचा कॉन्फिडन्स किती असतो, काय आहे, ते सगळं त्या सिरीजमध्ये खूप छानपणे पार पडलं. आणि दोघांची केमिस्ट्री एवढी सुंदर आहेच. आणि ती या वेब सिरीजमध्ये पण खूप सुंदर दाखवलेली आहे. सो ज्यांनी कोणी नसेल बघितली प्लीज जाऊन बघा. झी5वर अवेलेबल आहे. सुंदर आहे खूप. आता थर्ड मी मूवीचं नाव घेणार आहे, ती आहे तू या मे. ही मूवी कालच नेटफ्लिक्सवर आली, मी खरं सांगते.
आणि मला ही बघायचीच होती. आणि यात शनाया कपूर आहे म्हणून लोक बघणार नाही, पण आदर्श गौरव पण आहे त्याच्यासाठी बघा. आणि शनाया कपूर आता स्टार्टिंग फेजमध्ये आहे, तो थोडा तिच्या ऑब्व्हियसली ॲक्टिंगचा थोडा ग्लिच होणार, बट ओव्हरऑल मूवी खरंच खूप छान आहे. मूवीची ओपनिंगच एवढी डेंजर आहे की मग तुम्हाला ती मूवी फोर्स करते एंडपर्यंत बघायला. मग ते लोक म्हणजे ते ॲज अ कपल एका ठिकाणी जातात, ठिकाणी म्हणजे मी तुम्हाला सगळंच सांगणार नाही, मग तुम्हाला काय बघायला मजा येणार. मग ते एका स्विमिंग पूलमध्ये कसे अडकतात, मग ते स्वतःला त्या मगर तिकडे कशी येते, ते स्वतःला त्याच्यापासून कसं वाचवतात, ते सगळं त्या मूवीमध्ये खूप असं होल्ड करून ठेवणारी मूवी आहे. तुम्हाला बोर नाही होणार. सो हे तुम्ही बघू शकता. तू या मे नेटफ्लिक्सवर अवेलेबल आहे, खूप सुंदर मूवी आहे. आणि येस, अजून एक वेबसिरीज मी बघितली होती, परफेक्ट फॅमिली. ती आहे यूट्यूबवरती. आणि याच्यात आहे ना, मला हिरोचं नाव नाही माहिती, पण आपली हिरोईन पण आपली ही आहे, तिचं पण नाव नाही आठवते मला, पण द परफेक्ट फॅमिली आहे. ही एक दिल्लीची अशी फॅमिली दाखवली आहे जे एकत्र राहतात. आणि याच्यामध्ये ना कोण सगळ्यांचं असं वेगवेगळं बिहेवियर असतं. मग कोणी मेंटली स्ट्रेस असतं, ती लहान मुलगी पण एवढी मेंटली स्ट्रेस दाखवली आहे त्याच्यात. मग ती स्ट्रेसमध्ये कशी चॉकलेट इटिंग करते किंवा स्वीट इटिंग करते. मग त्या ॲक्ट्रेसचं मला खरंच नाव नाही आहे, पण ती खूप सुंदर ॲक्ट्रेस आहे. आणि मग तिला असं म्हणजे सगळ्यांचं असं वेगवेगळं कॅरेक्टर आहे आणि सगळ्याच त्यांच्या ट्रॉमामधून जात असतात. आणि मग त्याच्यात नेहा धुपिया ॲज अ सायकॅट्रिस्ट दाखवली आहे. सो ती त्या सगळ्यांना कन्सल्ट करते. तो कसा ओव्हरऑलला खूप असा ट्रॅजिक आहे. तर ही वेबसिरीज तुम्हाला यूट्यूबवरती भेटेल, पण त्याच्यात ना तुम्हाला एपिसोड फ्री आहे, पण बाकीच्या 4 एपिसोडसाठी तुम्हाला ते सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल त्याचं, जे 59 रुपीजचं आहे. तर ते तुम्हाला बघायचं असेल तर ते तुम्ही यूट्यूबवर बघू शकता. सो येस, हेच ओव्हरऑल मला आज तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. मी किती दिवस हा व्हिडिओ बनवेन. सो मला असं झालं की कोण ऐकणार नाही, पण म्हटलं बघूया शेअर करून. कोणाला आवडलंच तर बघा, नसेल आवडलं तर नो प्रॉब्लेम. मला फक्त सांगायचं होतं कुठे कुठे आहे सगळं तुम्हाला सांगितलं आहे. तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही प्लीज जाऊन बघा. आणि प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते. माझी ही चॉईस होती. तुम्हाला आवडेल की नाही आवडेल ते मी नाही सांगू शकत, बट येस मला शेअर करायचं होतं फक्त. ओके. आणि आज मला असं वाटतं मी भरपूर बोलले. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.